नाही, म्हणूनच तर म्हणतेय मी की आत्ताचं चार्जशीट अतिशय सौम्य आहे, म्हणून मला त्याची पूर्ण कॉपी पाहिजे. मला प्रत्येकाचे स्टेटमेंट वाचायचे. आत्ताच्या घटकेला वाल्मिक कराड काय म्हणताना दाखवलंय, आणि हे तुम्ही सगळ्यांनी दाखवा. वाल्मिक कराडने असं म्हटलंय की ह्याच्या पुढे याला आपल्या आड जो येईल, आपल्या आड जर लोक आले तर आपल्याला लोक खंडणी देणं बंद करतील, आणि जो आपल्या आड येईल त्याला आडवा करा. तू सुदर्शन गुळेला ते म्हणतात तू विष्णू चाटेशी बोलून घे. आता ह्याच्यात उद्या उठून वाल्मिक कराड म्हणेल मी त्याला ठार मारा, असं कुठे म्हटलंय मी? तो त्याच्यातला तो पण निसटून जाईल पुन्हा, किंवा त्याला शिक्षा होईल पण ती फार कमी होईल. पण सगळे डायरेक्शन्स देणारे, बघणारे, करणारे हे आहेत, हे आत्ताच्या घटकेला चार्जशीट मध्ये नाहीये. आणि आज सुद्धा पहिलं जर तुम्हाला आठवत असेल मकोका लागला तेव्हा सुदर्शन गुळेला टोळीचा प्रमुख, आत्ताच्या चार्जशीट मध्ये पण लिहिलंय टोळीचा प्रमुख हे सुदर्शन गुळे आहेत. का टोळीचा प्रमुख सुदर्शन गुळे? का वाल्मिक कराडचं नाव नव्हतं? ते जेव्हा मी म्हटलं तर सूत्रधार ते आहेत असं आता नाव घातलंय. सूत्रधाराला 7 वर्षाची शिक्षा होईल, म्हणजे 8व्या वर्षी परत बाहेर, परत हे सगळे उद्योग करणार. पण या माणसांना रेअरेस्ट ऑफ द रेअर केस समजून ही जी आता जी दृश्य येत आहेत आणि हे बघत होता तो माणूस, अशा माणसाला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही. 7व्या 8व्या वर्षी जर हे बाहेर पडत असतील तर हवं ते कधीच होणार नाही. म्हणून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं हे लावून आता तरी मुख्यमंत्र्यांनी याच्या पुढे सिरियसनेस आणून लोकांसाठी लढायला शिकावं अशी मी हात जोडून विनंती देवेंद्र फडणवीसांना करते. जे देवेंद्र फडणवीस 2011 मध्ये मी ज्यांना ओळखत होते ते देवेंद्र फडणवीस तितके सेन्सिटिव्ह परत झाले तरच महाराष्ट्र आता वाचेल, नाही तर वाचताना मला दिसत नाही. राजीनाम्यानंतर आता भेटीगाठीला वेग आलेला आहे. अजित पवार आता राहुल नार्वेकर यांना भेटायला गेले आहेत. मला काहीही त्या अजित पवारांवर बोलायचं नाहीये, त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही, कारण त्यांना हे सगळं माहिती असून ते इतके निर्दयी असतील. ते सुद्धा मला तर वाटतंय बहुतेक त्या धनंजय मुंडेंकडे यांचे सगळे कच्चे चिठ्ठे आहेत, म्हणून ते आतापर्यंत काही बोलत नव्हते. आणि आम्हाला म्हणतात पुरावे द्या, पुरावे सिद्ध होऊ दे, तोपर्यंत राजीनामा नाही. कारण त्यांना माहिती आपण काय उखाडणार आहे, यांचं काय सामान्य जनता लढणार यांच्या विरुद्ध. एक 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 ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा, आजपर्यंत त्याची चौकशी नाही लावली. काय हे चाललंय? आणि या अजित पवारांना आपण म्हणायचं की त्यांच्या याला वेग आला. वेग बी काही नाही, कशाला काही आलेला नाहीये. वेग आला असता ना तर तो डिसेंबर महिन्यात त्यांचा राजीनामा घेतला असता किंवा त्यांना हक्कलपट्टी झाली असती. हे वेग बिग नाही, आता त्यांना प्रवृत्त केलं जात आहे, भाग पाडलं जात आहे, म्हणून ते करतायत. खड्ड्यात जाऊ दे ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ दे ते धनंजय मुंडे. सातपुड्याच्या बैठकीबाबत तुम्ही म्हटलात की त्या कंपनीसोबत पहिली बैठक सातपुड्यात, तसे काही पुरावे किंवा त्या संदर्भात काही आहे? हे आतापर्यंत जे जे धस बोलले होते, अगदी पब्लिक मीटिंग मधनं त्यांनी सांगितलं होतं की ही बैठक जी खंडणी मागण्याची पहिली बैठक झाली ती सातपुडा बंगल्यात झाली. त्याच्यात 3 कोटीची मागणी झाली होती, 2 कोटीचा व्यवहार ठरला होता, 50 लाख दिले गेले असं सुरेश धस म्हणाले होते, जे आता सत्ताधारी पक्षात आहेत. जर खोटं असेल तर ते सुरेश धसांनी सांगावं, कारण ते तर एकदम आता पलटलेले थोडे दिसत आहेत, कारण 2-2 वेळा ते धनंजय मुंडेंबरोबर बैठक करतायत. पण त्यांनी जे सांगितलं होतं तर माझी ती मागणी आहे की त्या तारखा 19 जून आणि आत्ताची ऑगस्ट मधली याचे टावर लोकेशन अवादाच्या कर्मचाऱ्यांचे काढावे, त्यांचे सीडीआरच्या कॉपीज काढाव्यात, वाल्मिक कराडचे सीडीआर जे आहेत ते जाहीर करावे, म्हणजे यांच्या किती वेळा बोलणं झालंय या सगळ्या मुद्द्यांवर ते कळेल आपल्याला. धनंजय मुंडेंच्या विरोधात सध्या तरी कुठलाही ठोस पुरावा नाहीच आहे, आणि तो येणारच नाही. मी तेच म्हणते, आणि मी माझ्या आधीच्या पण प्रेसमध्ये तेच सांगितलं होतं. मागण्या काय होत्या की ज्या 9 तारखेला जे 2 मोबाईल मिळाले होते त्याचे फॉरेन्सिक साठी पाठवले असं आम्हाला सांगण्यात आलं. किती वेळ लागतो फॉरेन्सिक मधनं यायला, आणि फॉरेन्सिक मधनं न येईपर्यंत तुम्ही सीडीआर का जाहीर करत नाही? दुसरी मागणी माझी अशी होती की ज्या सातपुडा बंगल्यात बैठक झाली त्या अवादांच्या लोकांचे स्टेटमेंट झाले का? आत्ताच्या घटकेला माझ्या हातात जे माझ्याकडे जे 53 प्लस काही 7-8 पानं आहेत त्याच्यात कुठेही अवादाच्या कुठल्याही व्यक्तीचं स्टेटमेंट या बाबतीतलं नाही. तर हे या बाबतीतलं स्टेटमेंट
कधी घेतलं जाणार आहे अशी थेट मागणी मी, धनंजय देशमुख, आम्ही सगळे मिळून करणार आहे. ज्या ज्या लोकांना वाटतंय त्यांनी आत्ताच्या घटकेला सांगायला हवं की अवादाची बैठक सातपुड्यात जी झाली ती कशी झाली, कधी झाली, काय बोलणं झालं, त्याचं स्टेटमेंट अवादाच्या कर्मचाऱ्यांकडनं घ्यावं, त्यांचे टावर लोकेशन काढावे. सगळ्यात महत्वाचं त्यांचं टावर लोकेशन राहील आणि ते ताबडतोब आलं पाहिजे. या प्रकरणामध्ये जेवढे आरोपी होत आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा दिली जाण्याची मागणी. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून, कारण जो सूत्रधार असतो त्याला तितकी होत नाही, पण हे इतकं कृत्य इतकं निर्दयी होतं तर त्यानं झालीच पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे. आणि ते शेवटपर्यंत मी सुप्रीम कोर्टपर्यंत लढेन, पण ती झालीच पाहिजे. कारण हे जर आत्ता आपण चित्र बदललं नाही तर आपली पुढची पिढी जगू शकणार नाहीये, हे लोकांना कळलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.